ओके, हॅलो स्टुडंट्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर कुलोम्ब्स लॉ समजला असेल तुम्हाला, नाही समजला असेल तर आजच्या लेक्चरमध्ये थोडंसं कुलोम्ब्स लॉचा रिव्हिजन्स करू आणि आजच्या लेक्चरला डेफिनेशन्स ऑफ युनिट चार्जेस फ्रॉम द कुलोम्ब्स लॉ डिस्कशन करायचं आहे. ठीक आहे, आणि त्याचबरोबर एखादा छोटासा प्रॉब्लेम देखील आपण आजच्या लेक्चरमध्ये सॉल्व्ह करायचा आहे. आजचा लेक्चर खूप मोठा नाही आहे, बट कुलोम्ब्स लॉ थोडेसे डिस्कशन करू, मग लेक्चरला स्टार्ट करायचं आहे. तर कुलोम्ब्स लॉ, it is useful for the rest charges, the force of attraction or repulsion between two charges at a unit, that is the two charges at rest, there are 2 point charges at a rest is directly proportional to the product of magnitude of their charges and inversely proportional to the square of distance between them. Consider q1 and q2 are the two charges and they are separated the unit distance, one distance, that is r, and the f is directly proportional to force of is directly proportional to q1 and q2, that is product of their charges, magnitude of their charges and inversely proportional to square of distance between them. अशा पद्धतीनं आपण कुलोम्ब्स लॉ एक्सप्लेन केलेलं होतं किंवा कुलोम्ब्स लॉ सॉल्व्ह केलं होतं प्रिव्हियस लेक्चरमध्ये. त्याचबरोबर रिलेटिव्ह परमिटिव्हिटी आणि अशा एक वेगळं फॅक्टर आपण स्टडी केलं होतं. इट इज द ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी, एक रेशो होतं इन द व्हॅक्यूम टू द अनदर मीडियमसोबत, दॅट इज एप्सिलॉन 0 अपॉन एप्सिलॉन असं जे काही रेशो आलेलं होतं, इट इज डिनोटेड ॲज ई आर, एप्सिलॉन आर और केने देखील डिनोट केलं जातं. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला एक्झॅक्टली नेमकं बघायचं काय, इट इज इन दिस लेक्चर्स वी आर स्टार्ट टू डिस्कशन डेफिनेशन ऑफ युनिट चार्जेस, unit charge, definition of unit charge from Coulomb's law, from Coulomb law, definition of unit charge from Coulomb law. F in the rest, that q1 and q2, the force acting between the two charges, that is q1 and q2, in the free space or vacuum, that is they are separated the distance, that is r, then the force between two charges in free space. पहिल्यांदा युनिट म्हणजे काय, युनिट म्हणजे ओनली वन, प्रत्येक गोष्टी आपण वन घ्यायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, एक्सप्लेन करायचं त्या ठिकाणी फोर्स किती असतं. डेफिनेशन ऑफ युनिट चार्जेस फ्रॉम द कुलोम्ब्स लॉ, युनिट चार्ज घ्यायचा आणि त्याची फोर्स किती आहे आपल्याला त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे. अँड फोर्स बिटवीन टू चार्जेस इन अ फ्री स्पेस, 2 point चार्जेस इन अ फ्री स्पेस q1 and q2, they separated to the distance, that is r. Then according to the Coulomb's law, that is force of attraction or repulsion between is equal to the product of their charges, magnitude of their charges, that is 1 upon 4 by epsilon 0. Why it is a epsilon 0 is due to the free space or vacuum. Epsilon 0 q1 into q2 divided by r square. आणि ह्याची जी काही व्हॅल्यू या ठिकाणी दिलेलं आहे, दॅट एफ इज इक्वल टू 9.0. ओके, 9.0 इंटू 10⁹ इंटू अनदर पार्ट इज ॲज इट इज q1 अँड q2 डिवाइड बाय r स्क्वेअर. आता आपल्याला काय दिलेलं आहे, q1 आणि q2 हे युनिट आहेत, दॅट इज q1 इज इक्वल टू q2 इज इक्वल टू 1 कुलोम्ब, q1 अँड q2 इज इक्वल टू 1 कुलोम्ब. आणि त्याचबरोबर युनिट डिस्टन्सनं सेपरेट केलं आहे, म्हणजे 1 मीटर इतक्या डिस्टन्सनं सेपरेट केलं आहे. प्रत्येक गोष्टी SI युनिटमध्ये घेणं गरजेचं आहे. फोर्सचं जे काही न्यूटन आहे SI युनिटमध्ये, दॅट इज न्यूटन. ओके, युनिट या ठिकाणी कन्सिडर केलं, इट इज फॉर्म्युला आहे, बट त्या ठिकाणी न्यूटन म्हणजे SI युनिटमध्ये घ्यायचं असेल तर हे कुलोम्ब SI युनिटमध्ये घेतलं. त्याचबरोबर डिस्टन्स, दॅट इज r1. ओके, 1 मीटर, दॅट इज स्मॉल एम, डिनोटेड ॲज स्मॉल एम, 1 मीटर. म्हणजे प्रत्येक गोष्टी SI युनिटमध्ये आहेत. जे काही चार्जेस आहे 1 कुलोम्ब चार्जेस आहेत, दोन्ही चार्जेसचं जे काही सेपरेटेड डिस्टन्स आहे दॅट इज 1 मीटर्स. मॅग्निट्यूड इज 1 कुलोम्ब ऑफ ईच, म्हणजे दोन्ही चार्जेस 1 कुलोम्ब्स आहेत. त्याचबरोबर
आणि आपण कॅल्क्युलेट करायचं त्याचं फोर्स, इतका फोर्स त्या ठिकाणी असणार आहे ॲज इट इज, जे काही व्हॅल्यू असणार आहे तेच व्हॅल्यू. देन F इज इक्वल टू 9.0 इंटू 10⁹ न्यूटन. आता एक्सप्लेन करायचा. 1 कुलॉम्ब इज द अमाऊंट ऑफ चार्जेस when it is placed in the distance that is 1 meter from the another charges. 1 coulomb charges is the charges. The 1 coulomb is the amount of charges of the one charges that is placed in the 1 meter distance from the another charges. एक चार्जेस आहे त्याचा 1 coulomb इतका चार्जेस आहे आणि ही जी काय आहे एक अनदर चार्जेस या ठिकाणी दिलेला आहे आणि ही जी काही डिस्टन्स आहे हे 1 मीटर इतकं डिस्टन्स आहे आणि ही दोन्ही चार्जेस 1 कुलोम्बच आहेत. साईजवर जाऊ नका, ठीक आहे. साईज मोठा आणि लहान असू शकतो, बट 1 मीटर डिस्टन्स आहे आणि त्याचबरोबर 1 कुलोम्ब आहे. दोन्हीचे चार्जेस सेम मॅग्निट्यूड इन अ व्हॅक्यूम. एक्सपिरियन्स द फोर्स, जे काही फोर्स एक्सपिरियन्सड आहे 9.0 इंटू 10⁹ और 9 इंटू 10⁹ न्यूटन असणार आहे. तर इट इज फोर्स इज व्हेरी व्हेरी लार्ज बट द कुलोम्स हे SI युनिट आहे. त्याचबरोबर हे जे कुलोम्स फॅक्टर पाहिलेलं आहेत किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे युनिट्स जे काय आहेत ते युनिट्स आपण या ठिकाणी यूज करू शकतो. देन 1 मायक्रो कुलोम्ब इज इक्वल टू 10⁻⁻6 कुलोम्ब. 10⁻⁻6 कुलोम्ब. देन 1 nano coulomb is equal to 10⁻⁹ coulomb. It is convergence of units of coulomb. 1 pico is equal to 10⁻12 coulomb. ओके, 10⁻12 coulomb. अशा पद्धतीने आपण जे काही युनिट डेफिनेशन ऑफ युनिट चार्जेस फ्रॉम द कुलोम्स लॉ आता डिस्कशन केलं आहे. तर या ठिकाणी एक प्रॉब्लेम आपण सॉल्व करायचा आहे. यामध्ये एक्सप्लेनेशन करण्यासारखी कुठलाही पार्ट या ठिकाणी नव्हता, बट आपण जे काही डेरिवेशन सॉल्व केलेलं आहे किंवा आपण जे काही लॉज बघितला, आपण जे काही युनिट चार्जचं डेफिनेशन्स बघितलं आहे त्यावरून आपण एक छोटासा प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व करायचा आहे. तर एक मॉलिक्यूल दिलं, एक इलेक्ट्रॉन्स त्याची जी काही 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलोम्ब इतका चार्ज आहे त्याचं, ठीक आहे. हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आर रिक्वायर्ड टू कम्पेअर, हे जे काही अवेलेबल आहे हे 1 कुलोम्ब इतका असायला पाहिजे. म्हणजे किती इलेक्ट्रॉन्सची गरज आहे हे 1 कुलोम्ब इतका ॲक्युअर्ड. रिक्वायर्ड इलेक्ट्रॉन्स, फाइंड द रिक्वायर्ड इलेक्ट्रॉन्स, हाऊ मच इलेक्ट्रॉन्स विल बी रिक्वायर्ड दे कम्पेअर्ड टू कंप्लीट ऑफ 1 कुलोम्ब्स. त्याचबरोबर जे 1 कुलोम्बसाठी लागणारे जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते आपण या ठिकाणी पहिल्यांदा फाइंड आउट करायचं आहे. द इलेक्ट्रॉन्स रिक्वायर्ड 1 कुलोम्ब इज इक्वल टू 1/1.6 इंटू 10⁻⁹ इलेक्ट्रॉन्स इतके इलेक्ट्रॉन्सची गरज आहे 1 कुलोम्ब कंप्लीट होण्यासाठी. तर हे जे डिव्हिजन केल्यानंतर हे जी काही सिम्प्लिफिकेशन करून आपण जेव्हा व्हॅल्यू फाइंड आउट करतो 0.625 10⁻19 हे जर वर गेल्यानंतर काय होणार, मायनसचं प्लस होणार आहे 10⁻19. देन मग आपण एक व्हॅल्यू तिकडे सर्कलनंतर 1 कुलोम्ब इज इक्वल टू 6.25 इंटू 10⁻18 इलेक्ट्रॉन्स विल बी रिक्वायर्ड. इलेक्ट्रॉन्स टू रिक्वायर्ड ऑफ दिस व्हॅल्यू इज कन्वर्टेड इंटू 1 कुलोम्ब. इतक्या इलेक्ट्रॉनची गरज आहे 1 कुलोम्ब ही व्हॅल्यू 1 कुलोम्बमध्ये कन्वर्ट होण्यासाठी हे चार्जेसला. अशा पद्धतीनं आपण काय केलं, डेफिनेशन्स ऑफ युनिट चार्जेस आणि एक छोटासा प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व केलेला आहे. यामध्ये रिव्हिजन करायचं काय गरज नाही, जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन होतं आणि त्याचबरोबर 1/4πε0 ही जी काही व्हॅल्यू आहे 9 इंटू 10⁻9 इतका हिचा व्हॅल्यू आहे. त्याचबरोबर युनिट चार्जेस घेतलेला आणि युनिट डिस्टन्स सेपरेट केलेला आहे आणि आलेली व्हॅल्यू जी काही फोर्स एक्सपिरियन्स इन व्हॅक्यूम दॅट इज 9 इंटू 10⁻9 न्यूटन इतकं व्हॅल्यू त्यात असणार आणि हे एक प्रॉब्लेम या ठिकाणी आपण सॉल्व केलेला आहे. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ह्याच्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये ओनली स्केलर फॉर्म बघितला आहे, फक्त मॅग्निट्यूड व्हॅल्यू और न्यूमरिकल व्हॅल्यू ऑफ द कुलोम्स लॉ बघितलेला आहे. तर कुलोम्स लॉ इन वेक्टर फॉर्म बघायचा आणि त्याचबरोबर सुपरपोजिशन्स
प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन देखील आपण या ठिकाणी स्टडी करायचं आहे. इन द नेक्स्ट लेक्चर वी आर स्टडी द कुलोम्स लॉ इन अ वेक्टर फॉर्म. ह्याच्या अगोदरचं जे काही कुलोम्स लॉ इन स्केलर फॉर्ममध्ये बघितलं, स्टेटमेंट बघितलं, त्याचबरोबर फोर्स ऑफ अट्रॅक्शन बघितलं आणि त्याच पद्धतीने त्या फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं का रिपल्शन असतं आणि केव्हा असतं अशा पद्धतीने छोट्याशा गोष्टी आपण स्टडी केलेल्या आहेत प्रिव्हियस लेक्चरमध्ये. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण वेक्टर फॉर्म, कुलोम्स लॉ इन अ वेक्टर फॉर्ममध्ये स्टडी करणार आहे.